पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिक्कीमला सिक्कीम संपूर्ण सेंद्रिय शेती करणारं राज्य म्हणून घोषित. कायद्याच्या चौकटीत राहून सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याप्रती केंद्र सरकार कटिबद्ध. जम्मू काश्मीरमध्ये सत्ता स्थापनेसाठी मेहबूबा मुफ्ती यांना सर्वाधिकार. आसाम निवडणुकांसाठी बोडो परिषद आणि भाजप यांच्यात युती. रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी जागतिक बँक प्राथमिक गुंतवणूकदार. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची माहिती. कोकणात शाश्वत सिंचनासाठी नद्यांच्या पुनरुज्जीवनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भर. स्टार्टअप इंडिया मोहिमेत दलित आदिवासी युवकांना 25% निधी द्यावा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांची मागणी. देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. शरद पवारांचं आवाहन. पिंपरी चिंचवड इथल्या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आज सांगता. बचत गटांना 0% व्याजदरानं कर्ज देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन. महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती. महाराष्ट्र शासनातर्फे नवी दिल्लीत आयोजित महाराष्ट्र माझा या महाजत्रेचं शानदार उद्घाटन. क्षेपणास्त्र चाचण्यांसंदर्भात अमेरिकेचे इराणवर नवे निर्बंध. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांची पॅलेस्टाईनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा. स्वराज आज इस्रायल दौऱ्यावर. दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा ज्योतीचं केंद्रीय क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते नवी दिल्लीत प्रज्वलन. मोसमातल्या पहिल्या ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून सुरुवात.